आता तुमच्या लक्षामध्ये येईल की आता जे उदाहरण घेतले तीनदा विचारलेलं आहे ते, परंतु तुम्हाला ना दोन इंटिग्रेशन दिलेले, दोन इंटिग्रेशन दिले. याचा अर्थ असा होतोय की दोन रेषांना टच होत असेल. कसं बरं, चला आपण एक काम करू, याला I1 बोलून देऊ. ठीक आहे, I1 प्लस I2 आहे ते, समजतंय का? हे I1 आहे, हे I2 आहे. I1 नुसार जर तुम्ही बघायला गेलात तर I1 काय आहे? I1 आहे 0 to 1 0 to y x स्क्वेअर y स्क्वेअर dx dy. याची रिजन सांगा बरं. मधलं लिमिट जर y म्हणजे काय म्हणून x इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू y. डन. y इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 1. ओके का? मग आता तुम्ही याचे जर कर्व ड्रॉ करायला गेलात आणि इकडचं पण बघून घ्या. इकडचं काय आहे? I2 बद्दल काय इथं आहे 2 1 0 2 मायनस y x स्क्वेअर y स्क्वेअर dx dy. म्हणजे काय बघा बघा, लिमिट कोणाचे आहेत? एक्सचे. x इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू 2 मायनस y इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 1. या सगळ्यांचा वापर करून काढायचे ऑल. चला बरं, कसं वापरणार? x इज इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस बघा, x इज इक्वल टू y, x इज इक्वल टू y इज इक्वल टू 0 तो y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 1 तो y इज इक्वल टू 1 म्हणजे काय? y इज इक्वल टू 1 आहे. y इज इक्वल टू 1. ओके का? आता पुढे जाऊ. x इज इक्वल टू 0 झालं ना, x इज इक्वल टू 2 मायनस y काढा. y इज इक्वल टू 2 काय येईल बाळांनो? ही y इज इक्वल टू 2 आली. y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1 पण आहे, y इज इक्वल टू 2 पण आहे. ही एक राहिली फक्त, बघा ही बॉक्स बनवा. x हे y, x इज इक्वल टू 2 मायनस y. बोला, x ची व्हॅल्यू टाकली मी 0, y ची व्हॅल्यू किती आली 2, बरं का? पुढे टाका. x ची व्हॅल्यू तुम्ही 1 टाका, 1 टाकली तर 1 येईल, 2 टाकली तर 0. त्याला सांगा बरं कुठे कसं येईल? हां चला सांगा. 0 2 x इक्वल टू 0 y इज इक्वल टू 2, हे आला पॉईंट. 1 1 1 1 हा आला पॉईंट. 2 0 2 0 हा आला पॉईंट. ही वाली लाईन ती. एवढ्या सगळ्या लाईन आहेत बाळांनो. कुठली लाईन इनक्लोज वाली आहे ती सांगा आता. ही जेव्हा लिमिट टाकतायत तुम्ही तो 0 टू y म्हणतायत तुम्ही, बरोबर ना? तो 0 टू y याचा अर्थ असा आहे की एक्स ॲक्सिस आहे ती. हे पण आहे ना, x इक्वल टू 0 पण आहे ना, y इज इक्वल टू 0 पण आहे का? म्हणजे ही पण आहे, हे पण आहे, ही ॲक्सिस पण आहे, ही ॲक्सिस पण आहे. कुठला क्लोज एरिया येईल बा ते बघायचं आपल्याला. ही पण आहे ना. आता एवढी मोठी कॉम्प्लिकेटेड डायग्राम मध्ये आपण कुठे आहोत हे समजायला पाहिजे आपल्याला. त्यासाठी सांगतोय बघा, हा x इक्वल टू 0 आहे आणि x इक्वल टू y आहे. याचा अर्थ x इक्वल टू 0 म्हणजे हे x इक्वल टू y म्हणजे बघा ना, हे x इक्वल टू y इथपर्यंत आहे. आणि नंतर इकडे परत इकडे या, x इक्वल टू 0 x 2 मायनस y. याचा अर्थ x इक्वल टू 0 आणि 2 मायनस y म्हणजे हे आलं का? ही कर्व आहे सर ती. तो त्यांनी आपल्याला कसं दिलं होतं, त्यांनी आडवं टाकली होती स्ट्रीप. आता तुम्ही कशी टाकणार? उभी. आता उभी टाकली तर इथं सोपं होऊन जाईल सर. का बरं? कारण इथून तिथपर्यंत जायचं फक्त. त्याला सांगा बरं आता. सो देअरफॉर आय इज इक्वल टू, बोला रे. आता इथून खालून वरती जायचं ना, मग सांगा आता. उभी पट्टी टाकली, वायची व्हॅल्यू काय? एक्स. वरती वायची व्हॅल्यू काय? वाय वाय वाय. इथं काय? हा ही कुठली लाईन आहे? ही आहे एक्स इज इक्वल टू 2 मायनस वाय. तो वायची व्हॅल्यू काय होईल? वाय इज इक्वल टू 2 मायनस एक्स. तो हा झाला 2 मायनस एक्स. तो आता हे जर वायची लिमिट झाले, तो मला सांगा, हा जो ट्रायंगल आहे याची इथला पॉईंट बरोबर ना, जो की मला ओरिजिन वाटतोय, इथून ते इथपर्यंत वायची व्हॅल्यू सांगा. तुम्ही म्हणाल तोंडी येईल ना सर, हे तुम्ही ही व्हॅल्यू कशाची घेतली? आपण वायची घेतली. मला एक्सची सांगा. इथे एक्सची व्हॅल्यू किती आहे? एक्स इज इक्वल टू 0, बरोबर का? तो हा 0 आणि वरती एक्सची व्हॅल्यू किती आहे? एक्स इज इक्वल टू 0 स्थिती नाही, सॉरी. तर इथून इथपर्यंत झालं, तर इथे एक्सची व्हॅल्यू 0 आहे, पण इथे किती आहे? इथे 1 आहे. ते कळते ना, एक्स इज इक्वल टू किती? 1 आहे. मग हे लिमिट झाले, तर आता सगळं झालं. आता मध्ये काय उरते? मधला फंक्शन काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॉमन आहे हा dx dy. 2 पासून 1 बनवा, 1 पासून 2 बनवा. आलं का? आता आपल्याला एवढं उत्तर नाही, आपल्याला सॉल्व्ह पण करायचंय. आता याला सॉल्व्ह कसं करणार? त्याला सॉल्व्ह करायचं आता करून टाकू आपण. जनरल सॉल्व्ह करूया. याला सॉल्व्ह करण्याचा सोपा तरीका एकच आहे. काय उचली तुम्हाला? आय इज इक्वल टू 0 टू 1 x
2 मायनस एक्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी एक्स डी वाय. काय करणार बोला. तो पहिले मला इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे आतलं. एक्स 2 मायनस एक्स एक्स स्क्वेअर, ठीक आहे ना. ते कशाची लिमिट आहे, वायची. ते वायची लिमिट आहेत ना. हां, तो आपण समजा वायची लिमिट जर असेल तर इथं वटी वाय करून टाकू प्लस हां एक्स 2 मायनस एक्स वाय स्क्वेअर डी वाय करून टाकू आणि डी एक्सला मी बाहेर ठेवतो. मला सांगा ही लिमिट वायची ना, तो इथं फक्त वाय ठेवायचा, बाकी बाहेर जाऊ द्यायचा. मग वाय ठेवला ना, मग मी दोघं सेपरेट करून टाकले ना, वाय वाय दिलं ना. आता सांगा बरं, आय इज इक्वल टू 0 to 1. नाही कळायला काय. हां, मग आता याला कसं सॉल्व्ह करणार बघा. एक्स स्क्वेअर म्हणताय तो विथ रिस्पेक्ट टू वाय काढता येतो. आता कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंट झाला म्हणजे कॉन्स्टंटला बाहेर काढा. आय डी कट वाय येईल, तो वायची लिमिट काय टाकायची, 2 मायनस एक्स खाली एक्स, बरं का. प्लस याचं इंटिग्रेशन सांगा. आय डी कट वाय वाय स्क्वेअर आणि वाय क्यूब होऊन जाईल, वाय क्यूब बाय 3 अपर लिमिट आहे 2 मायनस एक्स खाली आहे एक्स डी एक्स. याला डायरेक्टली आपण याच्यावर बी टाकू शकतो 0 to 1. त्याला सांगायचं काय होईल बरं, हा एक्स स्क्वेअर आहे, अपर लिमिट जर टाकलं तर 2 मायनस एक्स होऊन जाईल, मायनस लोअर लिमिट टाकलं का एक्स होऊन जाईल. ठीक आहे. प्लस आता हे बघा 2 मायनस एक्स त्याचा क्यूब बाय 3 मायनस एक्स क्यूब बाय 3 डी एक्स. ठीक आहे. तर आय इज इक्वल टू 0 to 1. आता काय येईल बघा, 2 मायनस हे काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर 2 मायनस 2x 2 मायनस 2x प्लस इथे बघा बरं काय होईल बाळांनो, 3 कॉमन ठेवा आणि इथे होऊन जाईल 2 मायनस एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स क्यूब डिवाइड बाय 3 डी एक्स. अजून काय काय करता येईल चेक करा. डायरेक्ट टाकून द्या तुम्ही, टाका बरं, सेपरेट करून टाका पटपट. 0 to 1 एक्स स्क्वेअर 2 मायनस 2x डी एक्स प्लस 2 मायनस एक्स त्याचा क्यूब मायनस एक्स क्यूब, बरोबर ना. आता एवढं सगळं सॉल्व्ह करायला आपल्याला अवघड आहे ना, अवघड आहे की नाही. मग आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे बिचारा एक, तुम्हाला कॅल्क्युलेटर द्या, आपण एक एक करून सॉल्व्ह करून टाकू. तर एवढे मोठे मोठे उदाहरणं परीक्षेला येत नाही, हे परीक्षेला येत नाहीत, एकदम इझी येतात. तर मी तुम्हाला हे का शिकवतोय, हे तुम्हाला इकडे तिकडे सगळं थोडं 2 गोष्टी अजून कळतील. ठीक आहे. तो इंटिग्रेशन काय आहे, अल्फा एक्सचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय आहे 2 मायनस 2 अल्फा एक्स, पुढे किती आहे, या आहे 0, तिथे किती आहे 1 1/6. किती आला पहिला 1/6. दुसरं घ्या, दुसरा किती 1/3 इंटिग्रेशन काय मध्ये ब्रॅकेट टाकला, परत मध्ये ब्रॅकेट टाकला आणि मध्ये शिरलो 2 मायनस अल्फा एक्स त्याचा क्यूब केला, बरोबर. पुढे गेलो मायनस अल्फा एक्सचा क्यूब केला, पुढे गेलो किती इथं आहे आपल्याकडे 0 to 1 0 to 1. त्याच्यानंतर 7/6 7/6 किती आलं बाळांनो, 8/6 म्हणजे 4/3. बघा बरं आन्सर आहे का 4/3.